इथे मी घेतलेले साहित्य तुम्ही पाहू शकता। 5 कप तांदूळ, 1 कप तुरीची डाळ, 1 चमचा राई, 1 चमचा जिरा, हिरव्या मिरच्या, 1 बटाटा, 2 कांदे आणि लसणाच्या पाकळ्या। इथे मी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे। तांदळाला पावडर असल्यामुळे पाण्याचा कलर बदललेला आहे। तर पुन्हा एकदा तांदूळ स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेऊया। तर इथे मी तांदूळ पुन्हा एकदा धुवून घेत आहे। एक कप घेतलेली तुरीची डाळ बाउलमध्ये घेऊन 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। तर पुन्हा एकदा मी डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे। तर पहा, इथे तांदूळ आणि डाळ स्वच्छ करून ठेवलेले आहे। आता तांदूळ आणि डाळ एकत्र करून घेऊया। आता मी इथे कांदा घेतला आहे, त्याला मी सोलून घेत आहे। पहा, तर इथे कांदा सोलून झालेला आहे, त्याला मी आता बारीक चिरून घेत आहे। एक बटाटा सोलून ठेवलेला आहे, त्याला जाडसरच कापून घ्यावे, जेणेकरून दाल खिचडी बनवताना बटाटे जास्त प्रमाणात शिजत नाही। मगाशी तुम्ही बघितलेल्या साहित्यामध्ये टोमॅटो दिसला नसेल, तर इथे मी आता टोमॅटो घेतला आहे आणि त्याला मी बारीक चिरून घेत आहे। इथे मी आता हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्याच्या मी बी काढून घेत आहे आणि त्याला मी उभे चिरून घेत आहे। चिरून घेतलेले साहित्य तुम्ही बघू शकता। इथे मी आता कुकर गॅसवर ठेवला आहे, त्यामध्ये कुकिंग ऑइल टाकून घेऊया। तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण राई टाकत आहोत। जिरं टाकून घेऊया। हिरव्या मिरच्या टाकून घेऊया। त्यासोबतच चिरून घेतलेले कांदे देखील टाकून घेऊया
आणि बारीक कापून घेतलेले लसूणसुद्धा टाकून घेऊया. त्यात आता चिरून घेतलेला टोमॅटो टाकून सगळे जिन्नस शिजवून घेऊया. यामध्ये आता हळद टाकून घेतली आहे. एकत्र केलेले तांदूळ आणि डाळ घालून घेऊया. कापून घेतलेले बटाटे देखील टाकून घेऊया. सगळे जिन्नस एकजीव करून घेतल्यानंतर त्यात पाणी टाकूया. आणि त्यासोबतच मीठसुद्धा घालून घेऊया. आता आपण कुकरला झाकण लावून घेऊन 3 शिट्या करून घेत आहे. कुकरचे झाकण काढून घेऊया आपण. पहा तर आपली दाल खिचडी बनवून तयार झाली आहे. त्याला आपण एका बाउलमध्ये काढून घेत आहोत. बाउलमध्ये काढून घेतलेली दाल खिचडी त्याला आता आपण गार्निश करून घेऊया.